उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले स्वागत आहे. या कार्यक्रमाद्वारे आपण दररोज देवाच्या वचनातून प्रवास करीत आहोत. माझी आशा आहे की देवाच्या कृपेने आपण सुखरूप असाल आणि पवित्र शास्त्राचे वचन व मनन करण्यात विश्वासूपणे पुढे जात असाल. आपल्या मागील भागात आपण नोआसोबत केलेल्या देवाच्या कराराबद्दल शिकलो. हा करार संपूर्ण मानवजातीसाठी मूलभूत तत्वे स्थापित करणारा होता. देवाने मानवी शासनाची स्थापना केली आणि मानवी जीवनाच्या पवित्र मूल्याची पुष्टी केली. तसेच मानवजातीची निर्मिती देवाच्या प्रतिमेत झाली आहे या सत्यावर आधारित न्यायाचा पाया घातला. त्याने पुन्हा कधीही पृथ्वीचा पुराद्वारे नाश करणार नाही असे वचन दिले आणि सर्व सजीवांसोबतच्या या सार्वकालिक कराराचे दृश्य चिन्ह म्हणून मेघधनुष्य दिले. आपण हे देखील पाहिले की महापुरानंतरही पाप सुरूच राहिले, जे आम्हाला मानवी स्वभावाच्या दुर्बलतेची आठवण करून देते. असे जरी असले तरी देवाद्वारे कृपा आणि मार्गदर्शन मानवापर्यंत येत राहिले. आजच्या भागात आपण शेम, हाम आणि याफेत यांच्या वंशाचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर बायबलच्या बुरुजाबद्दलच्या वृत्तांताकडे वळणार आहोत. तर पाहूया आजचे अध्ययन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. मागील कार्यक्रमात आपण उत्पत्ती याच्या 9व्या अध्यायापर्यंत अध्ययन संपविले आहे. आज आपण पुढे जात असताना अध्याय 10 याच्या पहिल्या वचनापासून ते अध्याय 11 याच्या 3ऱ्या वचनांपर्यंत अभ्यास करणार आहोत. अध्याय 10 मध्ये आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत: याफेतचे पुत्र, हामचे पुत्र आणि शेमचे पुत्र. हा वंशावळींचा, कुटुंबांचा अध्याय आहे, जी जगातील राष्ट्रांचे मूळ आहेत. हा अध्याय मी त्याला देत असलेल्या जागेपेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला वंशशास्त्र आणि मानववंशशास्त्र आणि पृथ्वीवरील मानवजातीच्या इतिहासात रस असेल तर तुम्हाला येथे मिळेल त्यापेक्षा अधिक सखोल अभ्यासाची आवश्यकता भासेल. H.S. मिलर, ज्यांच्याकडे वंशशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आहे, त्यांनी नोहाच्या या 3 पुत्रांमध्ये म्हणजे हाम, शेम आणि याफेतमध्ये प्रगट झालेल्या मानवी कुटुंबाच्या त्रिविध विभागासाठी उत्पत्ती 10 या अध्यायाला आधार वापरून राष्ट्रांच्या उगमाचा आलेख तयार केला आहे. वंशशास्त्रावरून हे स्पष्ट होते की याफेतचे पुत्र किंवा हामचे पुत्र यापैकी कोणीही, ज्यांना काही लोक इस्रायलच्या हरवलेल्या 10 वंश असे म्हणतात, त्यांचा भाग नव्हते. येथे अध्याय 10 मध्ये आपल्याला नोहाच्या 3 पुत्रांच्या वंशावळी मिळतात. यासाठी आपण वाचूया उत्पत्ती याचा 10वा अध्याय आणि पहिलं वचन. नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेत यांची वंशावळी येणेप्रमाणे. जलप्रलयानंतर त्यास मुलगे झाले. प्रथम आपण याफेतची वंशावळ पाहतो, वचने 2 ते 5. नंतर हामाची वंशावळ, वचने 6 ते 20 पर्यंत. हे सुरुवातीलाच एक प्रमुख लोक होते. आणि शेवटी शेमची वंशावळ, वचने 21 ते 32 पर्यंत. लक्षात घ्या की संपूर्ण बायबलमध्ये देव हाच नमुना पाळतो. प्रथम नाकारलेल्या वंशावळीची माहिती देतो आणि त्याबद्दल काहीतरी सांगतो. नंतर तो विषय देव पूर्णपणे सोडून देतो आणि पुन्हा त्याचा उल्लेख करत नाही. शेवटी तो स्वीकारलेली वंशावळ देतो, जी प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन जाते. आता आपण याफेतचे पुत्र याविषयी पाहूया. उत्पत्ती अध्याय 10 आणि वचन 2. याफेताचे मुलगे गोमर, मागोग, मादै, यावान, तुबाल, मेशेक व तिरास. H.S. मिलर यांच्या आलेखाप्रमाणे सिथियन, स्लाव, रशियन, बल्गेरियन, बोहेमियन, पोलिश, स्लोवाक, क्रोएशियन हे
मागोगपासून आले. भारतीय आणि इराणी वंशाचे लोक मेडियन, पर्शियन, अफगाण, कुर्द हे सर्व मादईपासून आलेले आहेत. यावांपासून आपल्याला ग्रीक, रोमन आणि फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीज, इटालियन इत्यादींसारखे रोमन्स भाषिक मिळतात. तिरासपासून थ्रेसियन, ट्यूटोन, जर्मन आले आणि त्यातूनच पूर्व जर्मेनिक आणि युरोपीय वंश, उत्तर जर्मेनिक किंवा स्कॅन्डिनेव्हियन आणि पश्चिम जर्मेनिक वंश आले, ज्यातून उच्च जर्मन आणि निम्न जर्मन आणि नंतर अँगल्स, सॅक्सन आणि ज्यूट, अँग्लो सॅक्सन म्हणजेच इंग्रज वंश लोक आले. बरं, मी संपूर्ण तक्त्याबद्दल सविस्तर सांगू शकत नाही, पण हा एक मनोरंजक अभ्यास आहे. तुम्ही पाहू शकता की अमेरिकेतील बहुतेक लोक या वंशावळीतून आले आहेत. आता आपण हमाचे पुत्र याविषयी माहिती घेऊया. त्यासाठी आपण वाचूया उत्पत्ती याचं 10वा अध्याय आणि 6वं वचन. उत्पत्ती अध्याय 10 वचन 6. हमाचे मुलगे कुश, मिश्राईम, पूट व कनान. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हमाला इतर पुत्र होते, पण शाप फक्त कनानवर होता. तो इतरांवर का नव्हता हे आपल्याला माहीत नाही. कनानपासून फिनिशियन, हित्ती, यबुसी, अमोरी, गिरगासी, हिव्वी इत्यादी लोक आले. हमाचा पुत्र कुश याच्यापासून आफ्रिकन लोक आले, इथिओपियन, इजिप्शियन, लिबियन इत्यादी. हे सर्व वंश हामिक आहेत. आता आपल्याकडे कुशाच्या एका पुत्राबद्दल काही तपशील आहे. वाचूया आपण उत्पत्ती याचा 10वा अध्याय आणि 8वं आणि 9वं वचन. कुशाला निम्रोद झाला, तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला. तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला, म्हणून निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी असे म्हणण्याचा प्रघात आहे. असं म्हटलेलं आहे की तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला. त्याला एका महान जागतिक साम्राज्याचा शासक व्हायचे होते आणि त्याने तसा प्रयत्न केला. पुढे असं म्हटलेलं आहे की तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला. याचा अर्थ असा नाही की तो वन्य प्राण्यांची शिकार करणारा होता. कधी कधी एखादा लहान मुलगा बाहेर जाऊन आपल्या गलोलीने चिमणीला मारतो, तेव्हा त्याचे कुटुंबीय म्हणतात, अरे वा, पहा हा छोटा निम्रोद, त्याने चिमणीला मारले. पण निम्रोद चिमण्यांना मारत नव्हता किंवा आफ्रिकेत वन्य प्राण्यांची शिकार करत नव्हता. तो माणसांच्या आत्म्यांचा शिकारी होता. हाच या वचनातील विचार आहे. वाचूया आपण उत्पत्तीचा 10वा अध्याय आणि 10वं वचन. शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत. हा निम्रोद शिनार देशातील त्या महान शहरांचा संस्थापक होता. निम्रोदची एक मोठी कथा आहे जी तुम्हाला धर्मनिरपेक्ष इतिहासात मिळेल. अलेक्झांडर हिस्लॉप यांनी त्यांच्या द 2 बॅबिलोन्स या पुस्तकात त्याची पार्श्वभूमी दिली आहे. निम्रोद बाबेलच्या मनोऱ्यासाठी कसा जबाबदार होता याची ती एक आकर्षक कथा आहे. जलप्रलयानंतर मानवजातीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणारा तोच होता, जेणेकरून तो त्यांना एका राष्ट्रात एकत्र करून त्यांचा महान जागतिक शासक बनवू शकेल. तो बंडखोर होता, बाबेलचा संस्थापक होता आणि मनुष्यांच्या आत्म्यांचा शिकारी होता. तो नियमहीन होता आणि तो शेवटच्या जागतिक शासकाची म्हणजेच अजून प्रकट व्हायच्या असलेल्या ख्रिस्त विरोधकाची एक सावली किंवा प्रतीक आहे. म्हणूनच आपण हे ओळखले पाहिजे की पहिली महान संस्कृती हमाच्या पुत्रांमधून उदयास आली. काही वर्षांपूर्वी शाळेत शिकवलेल्या जुन्या पद्धतींमध्ये आज सहजपणे अडकणे खूप सोपे आहे. आता कृष्णवर्णीय माणूस त्याच्या वंशाचा अधिक अभ्यास करू इच्छित आहे. गेल्या अनेक शतकांपासून त्याला संधी मिळालेली नाही. कृष्णवर्णीय माणसाच्या सुरुवातीची कहाणी अशी आहे की या पृथ्वीवर दिसलेल्या पहिल्या 2 महान संस्कृतींचे नेतृत्व त्याने केले. त्या हमाच्या पुत्रांच्या होत्या. निम्रोद हा हमाचा पुत्र होता. ती वंश परंपरा आणखी पुढे विकसित करण्याचा प्रयत्न आपण करणार नाही. तुम्ही पाहता आपण पवित्र आत्म्याने घालून दिलेल्या पद्धतीचे अनुसरण करत आहोत.
ज्यात तो प्रथम नाकारलेली वंशपरंपरा देतो आणि नंतर ती सोडून देतो. आता आपण अशा वंशपरंपरेकडे वळणार आहोत जी अब्रामपर्यंत, नंतर इस्रायल राष्ट्रापर्यंत आणि शेवटी या जगात ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत पोहोचेल. हीच ती वंशपरंपरा आहे जिचे आपण जुन्या करारात अनुसरण करणार आहोत. देव सध्या उर्वरित मानवजातीचा निरोप घेत आहे, परंतु तो नंतर त्यांच्याकडे परत येईल. आता मी तुम्हाला सफीरच्या द डिवाइन युनिटी ऑफ स्क्रिप्चर या पुस्तकातून एक उतारा वाचून दाखवतो. उत्पत्ती ग्रंथाचा 10वा अध्याय एक अतिशय उल्लेखनीय अध्याय आहे. देवाने राष्ट्रांना जणू काही त्यांच्या स्वतःच्या भरोश्यावर सोडण्यापूर्वी आणि अब्रामापासून पुढे आपल्या निवडलेल्या इस्रायल लोकांशी व्यवहार सुरू करण्यापूर्वी तो पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचा प्रेमाने निरोप घेतो. जणू काही असे म्हणत आहे की मी तुम्हाला काही काळासाठी सोडून जात आहे, पण माझे तुमच्यावर प्रेम आहे. मी तुम्हाला निर्माण केले आहे. मी तुमचे संपूर्ण भविष्य निश्चित केले आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या वंशावळीचा मागोमा घेतला आहे. अध्याय 10 70 राष्ट्रांची यादी दिली आहे. त्यापैकी 14 राष्ट्रे याफेतपासून आहेत. 30 राष्ट्रे हामापासून आहेत. हे विसरू नका. यामुळे तुम्हाला सुरुवातीच्या काळात कृष्णवर्णीय माणसाबद्दल एक वेगळी कल्पना येईल. आणि 26 राष्ट्रे शेमपासून आहेत, ज्यामुळे या वंशावळीत एकूण 70 राष्ट्रांची यादी पूर्ण होते. मला असे वाटते की देव आपल्याला दाखवत आहे की त्याने जगातील राष्ट्रांबरोबर काय केले आहे. हल्लीच्या काळात श्वेतवर्णीय माणूस इतका प्रमुख का आहे? ठीक आहे, मी तुम्हाला त्याचे कारण सांगतो. कारण सुरुवातीला कृष्णवर्णीय माणूस रंगीत वंशाचे लोक प्रमुख होते. त्यानंतर दावीद आणि शल्मोन यांच्या काळात शेमच्या पुत्रांनी या जगावर प्रचंड प्रभाव पाडला. आणि तुमच्या लक्षात येईल की शेमपासून इतर लोक आले, जसे की सिरियन, लिडियन आणि आर्मेनियन. तसेच यक्तांपासून अरबी लोक. ही महान राष्ट्रे नंतर उदयास आली. सध्या आपण अशा काळात आहोत जिथे श्वेतवर्णीय माणूस आघाडीवर आला आहे. मला असे वाटते की हे तिघेही हेच दाखवून देत आहेत की ते हमाचे पुत्र असोत, शेमचे पुत्र असोत किंवा याफेताचे पुत्र असोत, ते या जगावर राज्य करण्यास असमर्थ आहेत. माझा विश्वास आहे की देव आपल्याला हेच दाखवून देत आहे आणि हे पाहणे ही एक अद्भुत गोष्ट आहे. आता आपण शेमचे पुत्र याविषयी माहिती घेणार आहोत आणि ह्याच्यासाठी आपण वाचूया उत्पत्तीचा 10वा अध्याय आणि त्याचं 21वे वचन. उत्पत्ती अध्याय 10 वचन 21. शेम हा सर्व एबर वंशाचा पूर्वज व याफेताचा वडील बंधू यालाही संतती झाली. तसेच आपण उत्पत्तीचा 10वा अध्याय आणि 25 हे वचन देखील वाचूया. उत्पत्ती अध्याय 10 आणि 25. एबरास 2 मुलगे झाले. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या वेळी पृथ्वीची वाटणी झाली. त्याच्या भावाचे नाव यक्तान होते. जेव्हा मी या वचनावर विचार केला तेव्हा मला पृथ्वीची वाटणी झाली याचा अर्थ काय याबद्दल अनेक विचित्र स्पष्टीकरणे मिळाली. की येथे पृथ्वीच्या भौतिक विभाजनाचा संदर्भ आहे की पृथ्वीवर काहीतरी प्रचंड भौतिक आपत्ती आली होती. बरं प्रियांनो, मोशे फक्त पुढील अध्यायाची प्रस्तावना करत आहे, ज्यात तो आपल्याला बाबेलच्या मनोऱ्याची कथा सांगणार आहे. त्यावेळी पृथ्वी विभागली गेली होती. मी असे म्हणू इच्छितो की साधे आणि सोपे स्पष्टीकरणच अनेक लोक लक्षात घेत नाहीत आणि आपण ते दुर्लक्ष करू नये. आता आपण या अध्यायाचे शेवटचे वचन पाहणार आहोत. उत्पत्ती याचा अध्याय 10 आणि वचन 32. पिढ्या व राष्ट्रे या परत्वे ही नोहाच्या वंशजांची कुळे सांगितली आहेत. जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर भिन्न भिन्न राष्ट्रे झाली. मी तुम्हाला हे सांगायचे आहे की जरी आपण या अध्यायाला खूप कमी महत्त्व दिले आहे, तरी हा बायबलमधील एक महत्त्वाचा अध्याय आहे. ज्या कोणाला मानवी कुटुंबांचे योग्य मूल्यांकन करायचे आहे,
त्याच्यासाठी हा किती समृद्ध अभ्यासाचा विषय ठरू शकतो हे तुम्ही पाहू शकता. अनेकांनी या उल्लेखनीय अध्यायाच्या या उद्देशासाठी उपयोग करून घेतलेला आहे. आता आपण अध्याय 11कडे वळत आहोत. या अध्यायाचा विषय आहे बाबेलच्या मनोऱ्याचे बांधकाम आणि शेमपासून अब्रामापर्यंतचा काळ. आता आपण आपला पहिला मुद्दा या ठिकाणी पाहणार आहोत, बाबेलच्या मनोऱ्याचे बांधकाम. यासाठी आपण वाचूया उत्पत्ती याचा 11वा अध्याय आणि पहिलं वचन. उत्पत्ती अध्याय 11 वचन 1. सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. त्यावेळी लोक कोणती भाषा बोलत होते हे मला माहीत नाही. माझा एक पाळक मित्र आहे. त्याने मला गमतीने म्हटले होते की बाबेलच्या मनोऱ्याच्या आधी ते कोणती भाषा बोलत होते हे कदाचित फक्त तुला आणि मलाच माहीत आहे, कारण ती भाषा ही मराठी भाषा होती. यातील गमतीचा भाग सोडला तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ती दुसरी कोणती तरी भाषा असेल. ती कोणती भाषा होती हे आपल्याला नक्की माहिती नाही. माझा विश्वास आहे की ती जी भाषा कोणती असेल तीच भाषा स्वर्गात बोलली जाईल आणि ती आपल्या भाषेपेक्षा खूपच चांगली भाषा असेल, ज्यात अधिक विशिष्ट नामे, क्रियापदे, क्रियाविशेषणे आणि विशेषणे असतील. आता आपण उत्पत्ती याचा 11वा अध्याय आणि दुसरं वचन वाचणार आहोत. पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकास शिनार देशात एक मैदान लागले. तेथे त्यांनी वस्ती केली. जर आपण हे वचन इंग्रजी भाषेमध्ये पाहिले तर आम्हाला त्यात थोडा बदल जाणवेल. इंग्रजी भाषेमधील या वचनाचे भाषांतर काहीसे असे आहे. वचन असे म्हणते, ते पूर्वेकडून प्रवास करत असताना. लक्षात घ्या की ते पूर्वेकडून येत होते, म्हणजेच मानवजात स्पष्टपणे पश्चिमेकडे प्रवास करत होती. त्या लोकास शिनार देशात एक मैदान लागले, जो प्रदेश टायग्रीस युफ्रेटिसच्या खोऱ्यात आहे. आता आपण पुढील वचन वाचणार आहोत. उत्पत्ती याचा 11वा अध्याय आणि वचन 3. ते एकमेकास म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या भाजू. त्यांनी दगडांऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. त्या भागात दगड मिळत नाही म्हणून त्यांनी विटा बनवल्या. ही गोष्टच त्यांच्या इमारतीच्या भक्कम स्वरूपाबद्दल काहीतरी सांगते. आजही वीट हे एक लोकप्रिय बांधकाम साहित्य आहे. तरीही तिथे विटांचा वापर त्यांच्या व्यावहारिकतेमुळे केला गेला. ती एक गरज होती. प्रियानो, आपण येथे थांबणार आहोत. माझी खात्री आहे की आजच्या अध्ययनाद्वारे आपणास बरीच नवीन माहिती मिळाली असेल. होय, हे खरे आहे की पवित्र शास्त्र अभ्यासामध्ये आपण जितकी जास्त माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करणार तितके आम्हाला तो शास्त्रलेख, ते वचन अधिक समजण्यास मदत होते. माझी आपणास विनंती आहे की आपण वेगवेगळी पुस्तके वाचा आणि जास्तीत जास्त भौगोलिक, ऐतिहासिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर आपणास या विषयात सहाय्य करो आणि आपणास आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी, आजच्या अध्ययनाच्या द्वारे तू आम्हाला जुन्या परंतु आमच्यासाठी नवीन असलेल्या अनेक गोष्टी दाखवलेल्या आहेस. होय प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला ठाऊक नाहीत, परंतु तुझी इच्छा आहे की आम्ही तुझे लेकरं या नात्याने या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आम्ही आजच्या अध्ययनाबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. ज्या गोष्टी आम्ही शिकलेलो आहोत त्याच्यामधून प्रभूजी आम्हाला तुझी कृपा दिसत आहे. आम्ही देखील तुझ्या कृपेमध्ये सातत्यानं राहावं म्हणून प्रभूजी आम्ही तुझ्याकडं प्रार्थना करतो. प्रभूजी, आमच्या अंतकरणाला तू स्पर्श कर. आमचं अंतकरण कदापि कठीण होऊ नये यासाठी आमची प्रार्थना आहे बापा. आणि बापा, ज्या काही जबाबदाऱ्या तू आम्हाला दिलेल्या आहेस त्या जबाबदाऱ्या आम्ही आमच्या जीवनामध्ये योग्य रीतीनं पाळाव्यात. आणि प्रभूजी, आमच्या प्रत्येक कृतींच्याद्वारे तुला संतोष व्हावा यासाठी आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे. पुन्हा एक वार प्रभूजी, आम्ही
आजच्या अध्ययनाबद्दल तुझे उपकार मानतो, धन्यवाद देतो बापा. आणि तुझ्या नावाला गौरव देत असताना या सर्व विनंत्या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूची शांती आपणाबरोबर सदैव असो. येशूनी मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले. येशूनी मला तारिले, ऐसे विश्वासले, स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावले.
प्रियांनो, देवाच्या वचनात आढळणाऱ्या सत्यांचा शोध घेत असताना आजचा भाग आपणासाठी आशीर्वाद ठरला असेल असा मला विश्वास आहे. आजच्या भागातून आपण शिकलो की महापुरानंतर नोहाचे 3 पुत्र म्हणजे शेम, हाम आणि याफेत यांच्या वंशाद्वारे मानवजात पृथ्वीवर पसरली आणि देवाच्या सार्वभौम योजनेनुसार जगातील राष्ट्रे निर्माण झाली. आम्ही पाहिले की देवाने राष्ट्रांची कुटुंबे आणि सीमा यांची काळजीपूर्वक व्यवस्था केली. जरी मानवजात एकाच भाषेने एकत्रित झाले होते तरी त्यांची एकता अभिमान आणि बंडखोरीने प्रेरित होती. बायबलचा बुरुज बांधण्याचा प्रयत्न हा देवापासून स्वतंत्र राहण्याची मानवी इच्छा आणि त्याच्या इच्छेपुढे नम्र होण्याऐवजी स्वतःला मोठे करण्याच्या निश्चयाचे प्रतीक होता. मात्र देवाने त्यांच्या भाषेत गोंधळ घालून आणि त्यांना पृथ्वीवर विखरून हस्तक्षेप केला. याद्वारे आपल्याला आठवण देण्यात येते की खरी एकता, उद्देश आणि सुरक्षा केवळ देवाच्या आज्ञापालनातूनच मिळते. पुढील भागात आपण बायबलचा मनोरा किंवा बुरुज यावरील चर्चा आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व यांचा अभ्यास सुरू ठेवू आणि मग शेमपासून अब्राहमापर्यंत पुढे जाऊ. तोपर्यंत आशीर्वादित राहा आणि देवाच्या वचनानुसार चालत राहा. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय डी. परमेश्वराने नोहाबरोबर केलेल्या कराराचे चिन्ह मेघधनुष्य होते. आजचा प्रश्न, शिनार देशातील महान शहरांचा संस्थापक कोण होता? ए. हाम, बी. निम्रोद, सी. शेम, डी. याफेत. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.